साला इकडं तर सगळेच सामसूम दिसतंय आता. जॉन, अरे हा उमेश गेला तरी कुठं? तो यावेळी नक्की झोपून तर झालेला असेल. बरोबर बोललेला आहेस तो. आणि तू जर बोलतोयस हे जर बरोबर आहे ना, तर आपलं अर्ध काम झालंच म्हणून समजायचं. एक जनावर माणसाळण्यास आपल्याला बरेच सायास लागले, पण काही का होईना शेठ, शेवटी माणसाळच ना. अरे माणसाळलं नसतं तर फोडून काढला असतो एक एकट्याना. जॉन, अरे ह्या झोपडपट्टीतली जनावर आहेत ना, ही माणसाळायला थोडं टाइम लागणार आपल्याला. काय बाकी मानलं तुम्हाला शेठ, पण या मालावर तुमचाच लेबल लागला पाहिजे शेठ. जॉन, माझ्या मनातील ही बाई सहजासहजी निष्ठायला मी काही माझ्या हातात बांगड्या नाही भरलाय सांगून ठेवतोय तुला. जॉन, आणि ही आरती आहे ना, ही आरती इथून सटकून जाऊ नये म्हणूनच टाटा हॉस्पिटलच्या पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवलेला आहे मी हिला. आता काय हिचं ते क्षेत्र आहे ना, हॉस्पिटल, आणि ही झोपडपट्टी आणि माझा ताडदेव, एवढंच काय आहे ते माझं क्षेत्र हिचं. आता कळालं की नाही शेठ? उमेशच्या हाती पोळपाटला घ्यायचा विचार आहे का काय तुमचा? ते माझ्या मर्जीवर अवलंबून आहे. मला जर हिची टेस्ट एक वेळा चांगली वाटली ना, तर उमेशचा कायमचा काटा काढणार आहे मी. आणि त्याची टेस्ट बिघडवली तर धंद्याला विसारीला जाऊन नवीन बाई आले म्हणून थोडा दरवड्या पडतील लोकांच्या. आले की नाही तुला? अरे जॉन, अरे एक एक स्त्री साली कशी असते माहित आहे का तुला? अरे कितीही लफडा केले तरी दाताला लागतच नाही साले. तुला काय वाटतं ही बाई साधी आहे असं तुला वाटतंय का? खरंच बराच दांडगा अनुभव दिसतोय शेठ. जॉन, ह्या बाईवर जर मी हात टाकला तर माझी सेंचुरी पुरी झालीच म्हणायची. काही झालं तरी ह्या बाईवर चालविणारा सुरा मी एकदम चलाचर चालविणार आहे. तुला खरं सांगू, अरे माझी वासना एकदम भुकेने तडफडत आहे. आता काही झालं तरी ह्या बाईची वासना मला घ्यायलाच पाहिजे. जॉन, अरे ह्या वणव्यात आलेली एक एक स्त्री असते ना, अरे ह्या वणव्यात आलेल्या एक एक स्त्री कुमारिकांचा असाच बदला घ्यायचा आहे मला. सूड घ्यायचा मला ह्या आरती सारख्या बाईचा. त्याच्यानंतर तर माझ्या आत्म्याला शांती लाभेल. पण एवढा कुमारिकावर तुमचा राग का शेठ? अरे अरे इथं या झोपडपट्टीत आलेली प्रत्येक कुमारिका ही थर्ड क्लासच असतात असं अनुभवाने पटलेलं आहे मला.
असता ह्या नालायक मुलीच मनुष्यांच्या विल्हेवाट लावतात. अरे त्यांना काहींचा जगातून उठवतात शास्त्रीया. या सगळ्या गोष्टींचा मला बदला घ्यायचा आहे. तुमचं रहस्य काहीच कळलं नाही मला शेठ. अरे काही माणसांच्या जीवनातील रहस्य अशी असतात ना जॉन, त्या रहस्याची उकल करायला फार टाइम लागतोय जॉन. पण अजून उमेश कसा आला नाही तेच कळलं नाही मला. जास्त झाली असेल त्याला आज. दारू पिऊन होतो. मेरा घर में भगवान मेरे घर में. वाह रे वाह, क्या बात है जेठ, क्या बात है जेठ. तुम्ही खरे माझे देव आहात जेठ. मग पायाचं तीर्थ घे की. अरे घेतो की. किती वेळा घेऊ ते सांग मला. आते अरे आते तांब्यावर पाणी घेऊन ये लवकर. मला माझ्या शेतचे पायाचं दूध प्यायचं. अरे यार, कुठली पाहिजे तुला? कुठली स्कॉच पाहिजे सांग, आत्ताच आणून देतोय तुला मी. नको शेठ, ती मला आवडत नाही. मग काय मारलीस आता? मोसंबीची. तुम्हाला एक सांगू शेठ, आमच्या गोव्यातील काजूची नशाच काही वेगळी असते. गोव्यात सगळंच काही ओव्हर असतं नाही का शेठ? बरोबर बोललो ना? एकदम खरे. आता कसा बोलला असतो? विचारायचं राहूनच गेला. पसंत पडली ना तुम्हाला? अरे यार, अरे तू लक्की आहेस. अरे ह्या झोपडपट्टीत अशी बाई आजपर्यंत आलीच नाही. मस्त बाई आणलीस तू ह्या झोपडपट्टीमध्ये. मोसमी आणि हेमा तिच्या पुढे काहीच नाही बघा, नाही का शेठ? हो. तुला काय वाटलं? इथल्या वेशेच्या गणना केली काय तू? नाही नाही. हे बघा शेठ, थांब. आता पुढच्या महिन्यात फक्त त्याच्या गळ्यात मंगळसूत्र टाकायचं एवढंच बाकी आहे. म्हणजे शेठ शेठ माझ्या कधी संपले. आता फक्त दूर काय तेवढंच बाकी आहे. शेठ मी विचारतो मला. बरं विचार. आरतीचा कन्यादान तुम्हालाच करावा लागेल. माझे सोडा म्हणा, माझे वडील आहे इथंच बांधायला राहतात. पण मी हिच्या सगळ्यांना लात मारून घरातून बाहेर आलो. कारण म्हणे एका कुळात लग्न होत नाही म्हणे. अरे अरे बाई पसंत पडले की कशाचीच पर्वा करू नये माणसाने. हे बघ, तुला एक सांगू का? मी दान करू. अरे अरे असा बघतोस काय माझ्याकडं? कन्यादान बद्दल बोलतोय मी. अरे मी तुझं कन्यादान करतो हा झोपडपट्टी नाही. आणि तिचा बाप मी बनेन. अरे तू अरे बरं, तो ख्रिश्चन आहे. आणि मी भंगी म्हटलं. मला हो की नाही? तसं म्हणायचं नव्हतं. कळलंय मला. अरे आता तुला बरीच चढलेली दिसतंय. अरे ह्या अवस्थेत तुला आरतीनं बघितलं ना तर काय म्हणणार ती? म्हणजे काय लेखाची सर फोडून काढीन तिला. पण शेठ, तिच्या समोर मी अजून कधीच पिली नाही. आणि पिलो तर ती थोडंच मला बघत असते. अहो शेठ, ती नोकरीला लागल्यापासून खूप खुश आहे. पण आता काय मिळेल ती तुला? काय म्हणेल? अरे सांगेन औषध म्हणून थोडी घेतली डॉक्टरच्या सांगण्यावरून.
अरे उमेश, अरे नर्सिंगचा कोर्स केलेला आहे तिनं. अरे तुझा विधान थोडाच पटणार आहे तिला. अरे एक काम कर, हा. त्यापेक्षा तू आमच्या ह्या जॉनच्या झोपडपट्टीत जाऊन झोप. तुझी ही नशा थोडी उतरली ना, तेव्हाच तू ह्या खोलीत ये. कळलं नाही तुला? तुम्हाला खरं सांगू शेठ, बोल. पोटात दारूचा गुटखा गेला तर कशाची झोपी येतच नाही बघा. नशा सगळी की विचाराच्या चक्रात जी फिरण्याची मजाच काही वेगळी असते बघा. अरे नशा आल्यावर कसलीच पर्वा करू नये माणसाने. तरी भलतच वाढतोय, माहित आहे ना तुला? मग माझ्याकडून तुमची अपेक्षा काही आहे शेठ? अपेक्षा काही नाही. अरे आज साली 28ची आमची 2 पोरं आमच्या कामावरती आलीच नाही म्हणून जॉन बिचारा एकटाच कसा धडकणार दिवसभर. म्हणून थोडा जॉन बरोबर थोडा आमचा मान पुरवायला गेलास तर बरं झालं असतं. तू आज जाणार आहेस ना? हो जाणार आहे शेठ. तुम्ही फक्त आज्ञा करा, मी बाकीचं काम मी बघतोय. अरे उमेश, आज्ञा करायला मी पण आहे ना. चल निघू. मग जा ना, चल आता जाऊ. जिंदगी एक सफर है सुहाना. अरे चल. जॉन, काय झालं? अंदाज बघितलाय का? अरे अंदाजच बघायचा आपल्याला. चल चल लवकर. तुम्ही यावेळी आणि इथं तुम्ही इथं का? आश्चर्य वाटलं. फक्त उमेशचा निरोप द्यायला थांबलो होतो मी इकडं. राग तर नाही ना तुला मी? छे छे, रागवायचं काय त्यात? उलट तुम्ही आमच्यावर केलेल्या उपकाराचं एवढं ओझं आहे, मग असं बोलणं ठीक नाही. हा अगं आरती, अगं असली उपकाराची भाषा बोलून तुम्हाला लाजू नकोस ग आरती. अगं माझ्याने काय काय काम करायचं आहे ते सहजपणे मी करून टाकलं इथं. खरं श्रेष्ठ आणि दुधिष्ट ही दुजेपणाची भाषा मला कधीच आणू नकोस तू. हेच तर तुमच्या मनाचं मोठेपण आहे. आजच्या या जगात घात करणारे जास्तच असतात, पण मदत करणारे कमी असतात. तुम्ही आमच्या बिकट परिस्थितीत आम्हाला मदत केली, त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे तुमची. नाहीतर काय अवस्था झाली आमची कुणास ठाऊक. अगं नशिबात असलेले भोग कधी चुकत नसतात माणसाला. ते भोगावेच लागतात. टाळावे म्हटलं तरी सुद्धा टाळत नाही ते माणसाला. तू मला एक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील का? हो, सांगा ना. अगं त्या चंद्राला ग्रहण का लागतंय माहित आहे का तुला? बोल, अशी गप्प का? नाही समजलं ना? मी सांगतो तुला त्याचं उत्तर. अगं त्या चंद्राचे वेग त्या ग्रहणाला लागलं ना, तर अल्प काळाने ते जाणारच आहे. पण तुला माहित आहे का? तुला माहित आहे का? त्या चंद्राच्या अंतकरणात शिरण्याचा भाग त्या काळ्या कुट्ट ग्रहणालाच का लाभलं हे माहित आहे का तुला? नाही ना? अगं मी सुद्धा एक ग्रहणच आहे ह्या जगाला.
मला सुद्धा एका चंद्राच्या अंतकरणात शिरायचं आहे. कधी शिरता येईल तेच बघायचं आहे मला. असू दे, मी कधी कधी असाच बडबडत असतो त्या प्राध्यापकासारखा. पण असू दे. पण तुलाच काय, मलाच कळत नाही मी काय बोलतो आहे ते. हे बघा, ही ग्रहणाची उपमा तुम्हाला शोभत नाही. हा, चांगल्या माणसाविषयी खरं म्हणजे चांगलंच बोललं जातं. बरं, तुला एक सांगू का? तुझी नोकरी चांगली आहे ना? हो हो. हे बघा, माझा पगार झालाय. हे घ्या माझ्या भाड्याचे पैसे. अगं भाडं काय? अगं भाडं हे कधी घेता येईल मला. अगं तू काही परकी नाहीस माझी. अगं यावेळी तू मला भाडं नाही दिलंस तरी सुद्धा चालेल. ते मी योग्य वेळ येईल तेव्हा तुझ्याकडे वसूल करून घेईन मी. पण मी नाही समजले तुमच्या बोलण्याचा अर्थ. म्हणजे त्याचं काय आहे? अगं तुझ्या पगाराचे जे पैसे आहेत ना ते तू तुझ्याकडेच ठेव. अगं योग्य वेळ येईल तेव्हाच काढून घेतो मी तुझ्याकडून. म्हणजे काय आहे? अगं तू जर असे पैसे वारंवार जर खर्च करू लागशील तर उमेश मग तुझा काहीच ऐकणार नाही. अगं स्वतःच्या पगाराची वाटे तशी विल्हेवाट लावून चैनी करून पैसे खाली करत राहणार तो. म्हणून तुला एक मी इशारा देतो, तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव. राग तर नाही ना तुला मी सांगितल्याबद्दल? तुमच्यासारख्या माणसाला रागवून कसं बरं चालेल? तुम्ही खरोखर माझ्या वडील भावासारखे आहात. नाही असं काही अभद्र बोलू नकोस. अगं मी तुझा एक हितचिंतक आहे, तू असंच धरून चाल. बरं, निघतो मी. उमेशला यायला थोडा उशीर होईल म्हणून मी हे सांगण्यासाठी इथं आलो होतो. आणि हे बघ, तुला कसलीही गरज पडली तर मला आठवण कर. कळालं ना? हो. बरं, येऊ मी. बरं.